या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रसोईघर. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. फक्त या विषयावर बोलणार. Let's be sensitive. माझी विनंती राहील या थोडं साईड द्या. काही महेशांना राजकीय सामाजिक कार्य होतं. आपल्यासोबत अनेक वर्षाचे संबंध राहिलेले आहेत. आज ते नाहीये. काय भावना आहेत? आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत. आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब, सुळे कुटुंब, पक्ष, आम्ही सगळ्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो नाही लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. मला अजूनही विश्वास बसत नाही. तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील. एक अतिशय मनमिळाऊ स्वभाव, कामाला वाग आणि कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा. मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन मार्केटच्या तेव्हा म्हणजे असे एक एक आठवणी, कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत. मी एवढंच म्हणेन का हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी, संघटनेसाठी, सगळ्यात आमच्यासाठी आहे. आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते. आणि त्यांची ही जी पोकळी आहे ती सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कोणाच्याही आयुष्यात पण काही राजकीय वारसा किंवा राजकीय जी काही समीकरण आहे त्याच्यामध्ये सर्व घटकांचा समावेश त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये त्यांचा मुलगा आहे. मुलगा मुलाला पक्ष कसं पाठबळ देणार का तसं हा राजकीय आता विषय नाही. हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांचाच आहे. अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची, मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे. त्या सगळ्यांची जबाबदारी. खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं. काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्ट मध्येच होतो. सकाळी फ्युनरल आणि मुंबईला होते त्याच्यामुळे पोहोचणं अशक्य होतं. नंतर जो डिले होत गेला आता काल संध्याकाळीच मी फ्युनरलला झाले असते. मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं. म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले. मी आधीच येणार होते पण त्यांचे काही रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी मी आज नाही तर मी सकाळी येणार होते. आणि खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही. हे वय पण नाही, सो यंग, जिमतेम 60 वर्षाचे पण जिमतेम आहेत ते. खूप यंग, खूप मोठा लॉस, पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांना. एक विजनरी नेता होता. तो सोलापूरसाठी IT पार्कचं स्वप्न होतं. पवार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. हे सगळे सोलापूरकरांनी स्वप्न त्यांनी पाहिलं. पूर्ण करण्यासाठी आता सगळी कशा पद्धतीने नाही त्यांचं काम पुरे न्यायची जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवर आहे. त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल किंवा IT पार्क असेल त्यांच्या नावाने आपण सगळे मिळून एकत्र काहीतरी करूया इथे. पण मला वाटतं अजून त्या शॉक मधूनच बाहेर नाही पडलं. म्हणजे अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आपल्यात नाहीये. मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते. उभं म्हणजे सगळं असं वाटतंय की जणू काय कालच झालं. अजूनही वाटतंय की खरं आहे का साहेबांनी काय निरोप काढला आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या मुलाशी पण फोन आमच्या अर्थातच कुटुंबाचा अतिशय एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं रिलेशन, पर्सनल रिलेशनशिप. त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावी. ताई, महेशांचं एक स्वप्न होतं की IT पार्क बोलले सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल रसोईघर. फॅमिलीसाठी खास जेवणाची सोय, विविध पार्टी करण्यासाठी उत्तम ठिकाण.
सुसज्ज, प्रशस्त व स्वच्छ वातावरण, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, मटन रोज मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. 26 जानेवारी पर्यंत खवयांसाठी खास ऑफर. चिकन मंदी फक्त 799 रुपये मध्ये, रान मंदी 1299 रुपये मध्ये, अल्फा मंदी फक्त 799 मध्ये, तर दम मुर्गा फक्त 699 रुपयांमध्ये. पार्सल आणि ऑर्डरची सोय. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. ब्लॉक नंबर 1, जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9209942341 9518348788.